आणि यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आंदोलनावर बोलतात, आपण पाहूया। त्याचबरोबर हॉस्टेलचा विषय आहे। हॉस्टेलचं देखील जे काही आपण हॉस्टेल जोपर्यंत त्यांना मिळत नाही, काही ठिकाणी हॉस्टेल उभी राहिली, ज्या ठिकाणी हॉस्टेल उभी नाहीत त्यांना दर महिन्याचं भाडं देखील विद्यार्थ्यांना आपण देतो। अशा अनेक योजना आपण म्हणजे आज याच योजनांमधून UPSC MPSC मध्ये मुलं पुढे जात आहेत आणि स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत, रोजगार मिळतोय। त्यामुळे शासन म्हणून आम्ही जे काही प्रयत्न केले 2.5 वर्षामध्ये ते तर मराठा समाजासमोर आहेत। आणि पूर्वी 2016मध्ये 17मध्ये देखील देवेंद्र फडणवीसजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये टिकलं देखील, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेली त्याच्या विरोधामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडी ज्या पद्धतीने बाजू मांडण्याची आवश्यकता होती त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना अपयश आलं। ही वस्तुस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने त्या आरक्षणासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते, लक्ष द्यायला पाहिजे होतं, दुर्दैवाने तशा प्रकारचं ते झालं नाही। आणि पण मी मुख्यमंत्री पुन्हा झाल्यानंतर आरक्षण मात्र 10% दिलेलं आहे। त्यामुळे मराठा समाज बांधव भगिनींना माझी एकच नम्र विनंती आहे की जे काही आम्हाला करता येईल ते समाजासाठी आम्ही केलं आहे, यापुढेही करू, परंतु एवढंच आहे की समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही। OBC समाजाचं कुठलंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला मिळावं अशी मराठा समाजाची देखील भूमिका नाही आहे आणि ती नसावी, परंतु मराठा समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण OBC समाज असेल इतर कुठलाही समाज असेल त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार नाही। पण मराठा समाजाला जे काही करता आलं ते केलं आहे। यापुढे देखील त्यांनी जे योग्य आहे, जे आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसून जे देण्यासारखं आहे, कायद्याच्या चौकटीमध्ये नियमामध्ये बसून आपल्याला जे काही न्याय आहे मराठा समाजासाठी ती देण्याची भूमिका सरकारची आजही आहे। आणि म्हणून अनेक योजना ज्या OBC समाजाला जे काही फायदे मिळत आहेत ते देखील मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या ज्या माध्यमातून आर्थिक मराठा समाज जो आहे आर्थिक आणि सामाजिक मागासलेला आहे, त्यामुळेच आपण मराठा समाजाला आरक्षण 10% दिलं आहे आणि ते पुढे देखील टिकवलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे। आणि त्या उपर देखील ज्या काही सूचना येतील त्या सूचना देखील सरकार लक्षात घेईल, परंतु जे योग्य आहे, कायदेशीर आहे, जे नियमात बसणार आहे अशा प्रकारची जी काही मागणी असेल त्या बाबतीत सरकार आजही सकारात्मक आहे। आमची देखील आणि मुख्यमंत्री महोदयांची आमची चर्चाही झाली की जे काही देणं शक्य आहे पण कायद्याच्या चौकटीत बसून नियमामध्ये बसून कुणाचंही आरक्षण कमी न करता कुणाचंही नुकसान न करता जे काही देणं शक्य आहे ते त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक। जरंगेचं म्हणणं की गोळ्या झाडल्या तरी हटणार नाही, मात्र एकच दिवसाचं त्यांना आंदोलन करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे। जर 5 वाजेनंतर हटली ना तर शिवसेनेची भूमिका सरकार शिवसेनेची काय भूमिका सरकार म्हणून गोळ्या घालण्याचं काम सरकारचं नाही आहे। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे। म्हणून तर मी सांगतो ना की जे आम्ही दिलं ते जे आज टीका करतायत त्यांनी टिकवलं नाही। त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे की काय भूमिका आहे तुमची यांच्या आंदोलनावर। आणि जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो, जेव्हा मी मुख्यमंत्री असताना तर बाहेर तर खूप काय बोलतात, समाजाला पाठिंबा आणि बैठकीला येत नाहीत। ही असली दुटप्पी भूमिका का घेता? जी भूमिका आहे ती स्पष्टपणे घ्या। आणि म्हणून मराठा समाजाला न्याय देत असताना सरकार त्यांच्यावर कुठलाही अन्याय करणार नाही किंवा मराठा समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही। काही जण आश्वासन देतात, गावचे मात्र तुम्ही शेतकरी आहात, गावची परिस्थिती माहिती तुम्ही अंदाजे बाजार देखील फिरता।
अरे जे आरोप करतायत त्यांनी पहिलं स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं. आम्ही दिलेलं आरक्षण, महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का? का दुर्लक्ष केलं? मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे, किती तुमची भूमिका दुटप्पी आहे? मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून, कोणी टिंगल केली होती? आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे. त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं. आणि त्यानंतर ते आरक्षण रद्द झालं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीने आम्ही पुन्हा 10% आरक्षण दिलेलं आहे. जे आम्ही बोलतोय ते करून दाखवतो. बोलायची पण हिंमत दाखवतात का ते? त्यांनी फक्त निवडणुकीची मतं घेण्यापुरतं ते राजकारण करतात. या ठिकाणी 5,000 अधिसंख्य पदं, 5,000 लोकांना नोकऱ्या देण्याचं काम कोणी केलं? हिंमत आम्ही दाखवली. त्यावेळेस देखील मुख्यमंत्री असताना का हिंमत दाखवली नाही आता जे आरोप करतायत त्यांनी? आणि म्हणून त्यांनी आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. ते सपसेल या मराठा समाजाच्या न्याय हक्कामध्ये अपयशी ठरलेले आहेत. चला, धन्यवाद. महाविकास आघाडीतील सर्व पक्षीय नेत्यांना ओबीसीतून आरक्षण देणं मान्य आहे. आम्हाला जे जे देता येईल ते आम्ही दिलेलं आहे. कायद्याच्या चौकटीत ज्या ज्या गोष्टी देता येतील त्या सगळ्या दिलेल्या आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. कुणाचे आरक्षण कमी न करता जे देता येईल त्याला सरकारचा पाठिंबा कायम राहील. आमच्यावर टीका करणाऱ्यांना मराठा आरक्षण टिकवता आलं नाही असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारवर अर्थात महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केलेली आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी काय नक्की केलेलं होतं त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, दुटप्पी भूमिका घेऊ नये असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे. बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. बातमीवर कायम राहू, पाहत राहा एबीपी माझा.